जीवघेण्या लेझर लाईटची कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली आणि लेझर लाईटच्या प्रकाशामुळे डोळ्यातून रक्तस्राव देखील झाला। उजगावमधील गणेश आगमन मिरवणुकीमधील हा सगळा प्रकार आहे। तर मिरवणुकीतील पोलिसांना देखील लेझर लाईटचा त्रास झाला होता। लेझर लाईट न वापरण्याचं पोलिसांनी गणेश पंडांना आता आवाहन केलेलं आहे। तर लेझर लाईटच्या वापराचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचं पाहायला मिळतंय। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, लेझर लाईटच्या प्रकाशामुळे डोळ्यातून रक्तस्राव झाला होता आणि बंदोबस्तासाठी उपस्थित असलेल्या पोलिसांना देखील या लेझर लाईटचा त्रास झालेला होता। तेव्हा आता मिरवणुकीमधील पोलिसांना लेझर लाईटचा त्रास झाल्यानंतर लेझर लाईट न वापरण्याचं पोलिसांनी गणेश मंडळांना आवाहन देखील केलेलं आहे। तर लेझर लाईटच्या वापराचा प्रश्न आता पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे। अशा या लेझर लाईटमुळे आता माझ्या डोळ्यावर ही इजा झालेली आहे। डॉक्टरांनी सांगितले 1.5-2 महिने तरी लागणार पूर्ण कव्हर व्हायला। यामुळे माझ्या अभ्यासक्रमावर परिणाम झालेला आहे। यामुळे मी काही काम करू शकत नाही कम्प्युटरवर सध्या। कोणत्या वर्षात शिकता? मी फायनल इयरमध्ये आहे। फायनल म्हणजे इयर सांगा? BCA फायनल इयरचा विद्यार्थी आहे। यामुळे आता माझ्या अभ्यासक्रमावर याचा परिणाम झालेला आहे। माझा मुलगा आदित्य पांडुरंग बोडके, वय वर्ष 21, गणपतीची मिरवणूक बघायला गेले असता लेझरच्या प्रखर प्रकाशाने उजवा डोळा निकृष्ट झाल्यामुळे पूर्ण दवाखान्यात दाखवल्यानंतर कळाले की डोळ्याला इजा झालेली आहे आणि परत आम्ही उपचार करून घरी आलो आणि परत आज आणि परत दवाखान्यात दाखवायला जायचं आहे। पण अशा प्रकारचे बरेचसे होऊ शकतात, त्यामुळे प्रशासनाने याची एक दखल घेऊन लेझर हे पूर्णतः बंद करावे अशी एक माझ्याकडून पालक म्हणून एक विनंती आहे। तर कोल्हापूरमध्ये लेझर लाईटमुळे तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झालेला आहे। तर डोळ्यातून चक्क रक्तस्राव झालेला आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्याशी जोडले जात आहेत। सतेज, खऱ्या अर्थाने धक्कादायक प्रकारे अशा लेझर लाईटवर बंदी आहे, तरी देखील या लेझर लाईटचा सर्रासपणे वापर केला जातोय आणि आता लेझर लाईटमुळे एका तरुणाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली। बंदोबस्तासाठी जे पोलीस तैनात होते त्या पोलिसांना देखील त्यांच्या डोळ्यांना देखील या लाईटचा त्रास झालेला आहे। एकंदरीत त्या बातमीच्या संदर्भातले अपडेट काय? नक्कीच गणेश आगमन मिरवणुकींमध्ये कोल्हापुरात काही मंडळांनी लेझर लाईटचा वापर आहे तो केला आणि त्यानंतर त्याचे पडसाद आहेत ते आता उमटायला सुरुवात झालेली आहे। अनेकांच्या डोळ्यातून रक्तस्राव झालेला आहे, काहींच्या डोळ्यातून लाल डोळा होणं, डोळ्यातून पाणी येणं अशी गंभीर इजा आहे ती झालेली आहे आणि यानंतर लेझर लाईटचा जो इफेक्ट आहे तो जाणवू लागलेला आहे। उजगावमधील एक तरुण आहे, या तरुणाला जवळपास 22 वर्ष हा तरुण आहे आणि आदित्य बोडकेचं जे नाव आहे। हा उजगावमध्ये मिरवणूक बघत असताना लेझर लाईटचा थेट मारा जो आहे तो त्याच्या डोळ्यांवर झाला आणि डोळा जळजळ करायला लागला आणि त्यानंतरच त्याला ज्यावेळेस वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडे घेऊन गेल्यानंतर नेत्र रोग तज्ज्ञांनी त्यांना सांगितलं की आपल्या डोळ्यावरती लेझरचा मारा झालेला आहे आणि सध्या त्याच्यावरती जे आहेत ते उपचार सुरू आहेत। डोळावरती जी पट्टी बांधल्याचं आपल्याला देखील दृश्यांच्या माध्यमातून या दिसतंय। खरं तर कोल्हापुरात मोठ्या प्रमाणावरती डॉल्बी आणि लेझर लाईट आहे त्या वापर जातात। यापूर्वी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी लेझर लाईट वापरू नये यासाठी प्रत्येक मंडळांच्या बैठका आहेत त्या घेतल्या होत्या। तसं मंडळांच्याकडून वधवून देखील घेतलं होतं की आपण कोणत्याही परिस्थितीत लेझर लाईटचा वापर करणार नाही। मात्र काही मंडळांनी आगाऊपणा करत पोलिसांचेही या ठिकाणी आवाहन जुगारत लेझर लाईटचा वापर केलेला आहे। त्यानंतर एका पोलिसाला देखील ही इजा झाल्याचं समोर आलेलं आहे। त्यामुळे आता गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये हे सगळे मंडळ काय करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यावेळेस ह्या 2 घटना आहेत त्या कोल्हापुरातल्या पुढे आल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी ग्राउंड लेवलला उतरत या ठिकाणी प्रत्येक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विशेषतः कोल्हापूर शहरामध्ये 4,500 पेक्षा अधिक मंडळ जे आहेत ते विसर्जन मार्गावरून येत असतात। तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले आहात, मी तुमच्याकडे पुन्हा एकदा येतोय। मात्र डॉक्टरांनी कशा पद्धतीचं आवाहन केलेलं आहे, काय काळजी घेण्याचं आवाहन केलंय आणि पोलिसांची देखील काय प्रतिक्रिया संपूर्ण प्रकरणाच्या संदर्भात आलेल्या आहे, या दोन्ही प्रतिक्रिया आपण पाहूयात। त्या लेझरच्या तीव्र प्रकाश झोतामुळे त्या रक्तवाहिन्या फुटल्या होत्या आणि त्याच्यामुळे तिथं ब्लिडिंग झालं होतं। आता ह्या ब्लिडिंगमुळे त्याला डोळ्यात एकदम दिसायचं पण कमी झालं होतं आणि प्लस त्याला जे काही दिसत होतं मध्ये एक काळा स्पॉट असा मोठा दिसायला सुरू झालेला होता। हा आजार आता तो वाढत चाललेला आहे। गेल्या मागच्या वेळेस जेवढे पेशंट होते त्याच्यापेक्षा जास्त पेशंट यावेळेस येत आहेत। तर अशा या लेझरचे जे मिरवणुकीत वापर होतोय त्याच्यामुळे जो डोळ्यांमुळे दृष्टी दोष होतोय त्या गोष्टी थांबल्या गेल्या पाहिजेत आणि त्याचप्रमाणे लेझर वापर हा मिरवणुकीत गणपती असू देत नाहीतर दहीहंडी असू देत, वाढदिवसाच्या मिरवणुकी असू देत, तर लेझरवर बंदी घालणं आवश्यक झालेलं आहे। कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे
कोल्हापूर शहरातील जो विसर्जनाचा पारंपरिक मार्ग आहे त्याची पाहणी करण्यात आली। यामध्ये मागील वर्षी जो गर्दीचा अनुभव होता त्या अनुषंगाने कुठेही चेंगराचेंगरी होऊ नये, भाविकांना देखील कुठली अडचण येऊ नये किंवा मिरवणुका बघणाऱ्या नागरिकांना त्या दृष्टीने पर्यायी बाहेर जाण्याचे मार्ग कुठले असावेत, त्या ठिकाणी कुठल्या उपाययोजना कराव्यात, त्याचबरोबर रस्त्यावर कुठल्या इमारती धोकादायक वाटतात त्या ठिकाणी कुठली हानी होऊ नये यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेला पत्रव्यवहार करणे, त्यांना कळवणे या बाबतीमध्ये आज नियोजन। तर पुन्हा आपण सतेज यांच्याकडे जातोय। सतेज, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या लेझर लाईटचा आता त्रास सहन करावा लागतोय नागरिकांना। पोलीस मात्र आता ॲक्शन मोडमध्ये आल्याचं पाहायला मिळतं। आता पोलिसांच्या वतीने कशा पद्धतीची कारवाई केली जाणार आहे? नक्कीच गेल्या ज्यावेळेस आगमन मिरवणूक झाली त्यानंतर 2 घटना आहेत त्या समोर आल्या ज्यांच्या डोळ्याला त्रास झाला आणि अनेकांच्या डोळ्यांना जळजळ झाल्याचं जे पुढे आलं। त्यानंतर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी तातडीने सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक बोलवली। त्यामध्ये जी गणेश मंडळ या लेझर लाईटचा प्रामुख्याने वापर करतात त्यांचं लिस्टिंग आहे ते करण्यात आलेलं आहे। त्या प्रत्येक मंडळाच्या ठिकाणी जाऊन गोपनीय विभागाचे पोलीस असतील आणि संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी असतील त्यांना जाऊन त्या बैठक आहेत त्या घेण्यासाठी सांगितलेलं आहे। शिवाय या संदर्भात जिल्हा अधिकाऱ्यांशी बोलून कलम 168 प्रमाणे काही कारवाई करण्यात अपेक्षित आहे का किंवा कारवाई करण्यात येऊ शकते का या संदर्भात देखील एक मत आहे ते मागवण्यात आलेलं आहे। एकूणच जर पाहिलं तर पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत आणि या सगळ्याचा विचार करता आता मंडळांनाच देखील जाऊन पोलीस आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्या बैठकांचं सत्र आहे ते आता सुरू झालेलं आहे आणि गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये शेवटच्या दिवशी कोणीही लेझर वापरू नये यासाठी पोलीस अधीक्षक आहेत ते आता या ठिकाणी खरं तर रस्त्यावरती उतरून प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतात। तसे आदेश देखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याचं देखील सांगितलं जाते। आणि सतेज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।